जय हिंद जय भारत. क्रांती उद्यान कोल्हापूर. इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या उठावाचे दक्षिण भारतातील प्रमुख केंद्र कोल्हापूर होते आणि या उठावाचे नेतृत्व त्यावेळेचे कोल्हापूरचे युवराज शाहू छत्रपती चिमासाहेब महाराज यांनी केले. 8 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म कोल्हापूर राजघराण्यात झाला. कोणताही व्यक्तिगत फायदा दृष्टीसमोर न ठेवता केवळ इंग्रजांना या देशातून हाकलायचे आणि त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राखायचे या उदात्त हेतूने झगडणारे छत्रपती चिमासाहेब महाराज हे स्वातंत्र्य युद्धातील दैदिप्यमान हिरा होय. 1857 साली कोल्हापुरात इंग्रजाविरुद्ध उठाव झाला. या उठावास अनेक शूरवीरांनी पराक्रमाची शर्त केली आणि हसत हसत मरण स्वीकारले, पण शरणागतीचा शब्द उच्चारला नाही. 31 जुलै ते 5 डिसेंबर 1827 पर्यंत या बहादरांनी इंग्रजाविरुद्ध लढा चालवला होता. उठावाबद्दल शिक्षा म्हणून कर्नल जॅकबने कोर्ट मार्शल करून जुना राजवाडा आवारात 36 वीरांना तोफेच्या तोंडी दिले आणि 82 वीरांना फाशी दिली, पण एकाही शूरवीरानं माफी मागितली नाही. शेवटी या उठावाचे प्रमुख सूत्रधार हे छत्रपती चिमासाहेब महाराज आहेत. त्यांच्या विरुद्ध कोणत्याही पुरावा मिळत नसल्याने 31 मार्च 1858 रोजी त्यांना कप्ताने अटक करून रातोरात कराची पाकिस्तान येथे बंदिवासात पाठवले आणि 11 वर्ष त्यांना राजकैदी म्हणून कराचीत ठेवले. तसेच त्यांचे 15 मे 1869 रोजी निधन झाले. अशा क्रांतीवीरांना माझा मानाचा मुजरा. जय हिंद जय शिवराय जय भवानी.